नसेल तर लोक एक्सेप्ट करणार नाही. गेल्या काही कालावधीत आम्ही असं बघतोय की जो मतदार हा भाजपकडे होता, शिवसेनेकडे होता, तो आता हळूहळू वंचितकडे येताना दिसतोय. नेमकं असं काय तुम्ही समीकरण घडून आणलं याबद्दल सगळ्यांच्या मनात एक फार मोठी उत्सुकता आहे की आता हा मतदार वंचितकडे आकर्षित होताना दिसतोय. आपण मागच्या 6-7 महिन्याचं राजकारण बघितलं किंवा त्याच्या अगोदरचं बघितलं की म्हणजे कोविडच्या अगोदरचं, तर सकल मराठा असेल, हे खोपर्डी प्रकरणापासून सुरुवात झालं, म्हणजे एक सोशल इश्यूपासून सुरुवात झालं आणि त्याचं रूपांतर आपण नंतर बघितलं असेल की ओबीसीच्या विरोधात केलं. कोविडमुळे ते शमलं आणि त्या ह्याच्यामध्ये ठामपणे भूमिका बरोबर घेऊन सांगणं की प्रत्येक समूहाचा अधिकार आहे, मागणी मागणं हा त्याचा अधिकार आहे, ती मागणी योग्य की अयोग्य हे शासन ठरवतं. त्याच्यामुळे ही मागणी तुम्ही मागूच नका असं म्हणण्याचा अधिकार कोणाला नाही, हे ठामपणे आम्ही असताना सांगितलं. आणि त्या काळामध्ये सगळे राजकीय नेते, महाराष्ट्राचे सगळे धुरंधर नेते हे कुठल्या ना कुठल्या तरी बिळात जाऊन बसून बसले होते, ते फेसच करायला तयार. माझं म्हणणं असं आहे की ॲज अ पॉलिटिकल पार्टी तुमची भूमिका स्वच्छ असली पाहिजे आणि ती तुम्ही मांडली. लोक एक्सेप्ट करतील न एक्सेप्ट करतील हा वेगळा भाग आहे, बरोबर, पण तुमच्या पक्षाची भूमिका आहे ही तुम्ही मांडा. बरोबर. तेच आपल्याला असं जरांगे पाटील यांच्या संदर्भातलं दिसतं की तिथेही कचकाव भूमिका इथल्या पॉलिटिकल पार्टीजने घेतली. बरोबर, भूमिका स्पष्ट नाही, भूमिकाच कोणाची स्पष्ट नाही. म्हणजे सध्याच्या रुलिंग पार्टीमधलं असं म्हटलं तर एकनाथ शिंदे हे जरांगेच्या बाजूने असं दाखवलं आणि देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या बाजूने दाखवलं. शेवटी दोघांच्या बाजूने कोणीच नाही अशी परिस्थिती आली. ते दिसायला लागलं. आणि आम्ही तिथे असताना ठाम भूमिका घेतली त्या ह्याच्यावरती. कडू असेल पण ती आम्ही घेतली आणि त्याच्यामुळे असं लोकांना असं वाटायला लागले की वंचित हे जे आहे यांच्याकडे एक नैतिकता जशी आहे तशी वैचारिक क्लॅरिटी आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधलं मग डेव्हलपमेंटचा जो भाग आला की त्याला आम्ही जोडून नंतर असताना हे केलं की आज कंत्राटी कामगार आहे, अधिकारी आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे तुम्ही त्याला असा परमनंट करू शकत नाही, हे बरोबर आहे, पण तुम्ही त्याला दुसरा मार्ग काढू शकता. आणि म्हणून आम्ही म्हणालो की 58 वर्षाचा होईपर्यंत नो टर्मिनेशन, कंटिन्युटी त्याची असणारी राहील. तेव्हा हा क्लास म्हणायला लागला येस की यांच्याकडे असणारा प्रोसेस आहे की जे हे काढू शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा आत्ताच्या असणाऱ्या सुद्धा शेतीच्या संदर्भात महाराष्ट्राचे 3 मेन क्रॉप आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. विदर्भामध्ये 4 आहेत असं मानतो त्या ठिकाणी. ते म्हणजे एक कपास, सोयाबीन, धान आणि तिसरा असणारं तुमचं ऊस. बरोबर. आता ऊसाच्या मी ज्यावेळेस आम्ही इचलकरंजीला सभा घेतली त्यावेळेस आम्ही म्हणालो की इथेनॉल आत्ता असताना मेन प्रॉडक्ट व्हायला लागलंय आणि साखर ही बाय प्रॉडक्ट व्हायला लागली. बरोबर, बरोबर. आणि 20% अख्ख्या पेट्रोल ह्याच्यामध्ये, डिझेल ह्याच्यामध्ये मिक्सिंगला गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे. तेव्हा हा जो ऊसाचा दर कॅल्क्युलेट केला जातोय त्याच्यामध्ये इथेनॉलचा भावच इन्क्लूड केला जात नाही. तो सगळे चेअरमन खातात आहेत, कमिटी खाते, अशी परिस्थिती आहे. तेव्हा तिथे जो असणारा बवाल झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो आज आम्हाला असणारा उमेदवारीच्या स्वरूपामध्ये दिसायला लागला पूर्णपणे. त्याच्यामुळे असणारा जो एक ठोस भूमिका घेऊ शकतात, म्हणजे आम्ही जसं सोयाबीन 5,000 क्विंटलच्या खाली जाऊ नये, कापसाचं 8,000च्या खाली जाऊ नये, धानाचा जो आहे छत्तीसगड आणि तेलंगणा बिंग राईस बाउल आणि
त्यांचा असणारा प्रोक्युरमेंट सिस्टम आहे, ते जे प्राईस देतील तोच प्राईस महाराष्ट्रामध्ये लागू करायचा. ही जी असणारी ठोस भूमिका आणि क्लॅरिटीनी असणारं जे आहे त्याच्यावरती असणारं लोकांना असं वाटलं की देर इज सबस्टन्स. यांच्याकडे असणारं मॅनपॉवर जसं आहे तसं एक ऑपरेटिव्ह पॉवरसुद्धा आहे, तेव्हा एक संधी द्यावी असं आलेलं दिसते मला. बाळासाहेब, तुम्ही घेतलेली स्पष्ट भूमिका ही इतरांना अत्यंत कडवट वाटते आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर बऱ्याच वेळेस लोक असाही विचार करतात की बाळासाहेब जेवढं भाजप आणि RSS बद्दल स्पष्ट आणि तिखट बोलतात तेवढं इतर कोणीही नेते बोलताना दिसत नाहीत. असं का? मी लोकांना म्हणेन, माझे तुम्ही असं 3 वेगवेगळे ॲफिडेव्हिट इलेक्शन जे आहेत म्हणजे 15 वर्षाचे, माझी जेवढी संपत्ती आहे तेवढीच संपत्ती आहे त्याच्यामध्ये. मोह नाही, त्याच्यामुळे उलटे सुलटे व्यवहार करायची सवय नाही. त्याच्यामुळे मी इन्क्वायरी खाली मोदीने एकंदरीत 11 वेळा इन्क्वायरीच्या ऑफिसर्स नेमले, सगळे नेमले. एक तर माझ्याकडे आला प्रकाश, एक काहीतरी आम्हाला द्या. बर, माझं त्याच्यानी प्रमोशन होईल. बर, म्हटलं तुझ्या अधिकाऱ्याला फोन करतो, तुझं प्रमोशन करून. पण म्हटले हे काही म्हटलं होतं, मी उलट सुलटे व्यवहार केलेले नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तुला देऊ काय म्हटलं. माझं म्हणणं असं की सोशल लाईफमध्ये, आणि मला हे काँग्रेसवाल्यांनीच शिकवलं, मी एक सांगतो, मी 90 साली ज्यावेळेस राज्यसभेमध्ये